अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आपल्या दारातील तुळस आपल्याला 11 संकेत देते। त्यातील काही संकेत शुभ असतात तर काही संकेत अशुभ असतात। चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत। पुराणानुसार तुळशीचे रोपटे खूप शुभ व दिव्य आहे। भगवान श्रीकृष्णांना तुळस खूप प्रिय आहे। भगवान श्रीकृष्णांना प्रसादावरती तुळशीचे पान ठेवल्याशिवाय प्रसाद देत नाही आणि श्रीकृष्णसुद्धा तो प्रसाद ग्रहण करत नाही। भगवान श्रीकृष्ण सांगतात, जे नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात त्यांना जीवनामध्ये दुःख संकट येत नाही। तुळशीमध्ये रोगराई दूर करण्याची शक्ती आहे आणि सामर्थ्य आहे। आपल्या दारामध्ये तुळशीचे रोप लावले तर आपल्या घरावर येणारे संकट तुळस ही आपल्यावर उडून घेते। आपल्या घरातील व्यक्तीवर संकट येऊ देत नाही, घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ देत नाही। तुळशीचे रोप वृंदाचा अवतार मानला जातो, म्हणूनच घरामध्ये इतर कोणतेही रोप नसले तरी चालेल, पण तुळशीचे रोप अत्यंत महत्त्वाचे आहे। नंबर 1, जर तुमच्या घरामध्ये आनंद समृद्धी येणार असेल तर तुमच्या दारातील तुळस ही फुललेली तुम्हाला दिसून येईल। तुळशीला नवीन पाने फुटतात। महिलांनी नित्य नियमाने दररोज तुळशीला पाणी घालावे। फक्त एकादशी रविवारी या दिवशी तुळशीला पाणी घालू नये। या दिवशी तुळशी मातेला निर्जला व्रत असते। तुळशी मातेला शुद्ध जल अर्पण करावे। दूषित जल अर्पण केल्यास आपल्याला दूषित परिणाम मिळतात। नंबर 2, जर तुमच्या तुळशीच्या रोपट्या शेजारी इतर झाडे उगाली तर समजावं, तुमची कमाईमध्ये वाढ होणार आहे, तुमची भरभराट होणार आहे। ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते। नवीन रोपटे तुळशीचे असतील तर अजूनच शुभ आहे। याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे। तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवते। तुळशीचे नित्यनियमाने पूजा केल्याने तुमचे अडलेले कामे पूर्ण होतात। त्याचबरोबर कामे बिघडण्याची शक्यता असेल तर ते कामे सुद्धा बिघडू शकत नाही। नंबर 3, जर तुमच्या दारातील तुळस कितीही काळजी घेऊन ती जर सुकत चालली असेल तर असं समजावं की तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा संचार होणार आहे आणि वाईट वेळ तुमच्यावर येणार आहे, संकट येणार आहे। म्हणून तुळशीचे रोप सुकू देऊ नका। जर सुकले असेल तर तुळशीचे रोप दुसरे लावावे आणि त्याची सुद्धा नित्य नियमाने पूजा करावी, पाणी घालावं। त्यावर धूळ बसली असेल तर थोडेसे पाणी टाकून धूळ स्वच्छ करावी। घरामध्ये इतर कोणतीही झाडे असतील तर त्याची काळजी घ्यावी। टवटवीत फुललेली असावीत। झाडे टवटवीत असतील तर आपला संसारसुद्धा झाडाप्रमाणेच टवटवीत राहतो। नंबर 4, जर तुळशीला बहरून मंजिरी यायला लागल्या तर समजावं तुमच्या कुटुंबावर चांगले दिवस येणार आहे, तुमच्या घरामध्ये सर्व शुभ होणार आहे। नंबर 5, जर एखाद्या पत्नीला पतीचे सुख मिळत नसेल तर दररोज सकाळी अंघोळ करून नित्यनियमाने कोणतेही अन्न किंवा पाणी ग्रहण न करता तुळशीला जल अर्पण करावे। त्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये बदल घडून येईल। नंबर 6, तुळशीजवळ बसून स्त्रीसूक्त किंवा पुरुष सूक्ताचा पाठ शक्य असेल तर करू शकता। यामुळे घरावर येणारे अडथळे दूर होतात, घराची भरभराट होते। नंबर 7, जर तुमच्या तुळशीची हिरवीगार पाने गळायला लागली तर समजावं तुमच्या घरामध्ये भांडणे क्लेश होणार आहे। आपापसात परिवारामध्ये छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होण्याची शक्यता असते। वडीलधाऱ्या माणसाशी वादविवाद होतात। असे वादविवाद होऊ नये यासाठी सायंकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीला दररोज लावावा। त्याचबरोबर दररोज सायंकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीला लावला तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते। नंबर 8, जर तुमच्या तुळशीच्या रोपाशेजारी इतर झाडे उगवत असतील तर असं समजावं की तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे, तुमच्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा वाढ होते। नंबर 9,
तुमच्या तुळशीच्या रोपाच्या आसपास जर फुलपाखरू आले असेल तर हे अत्यंत शुभ मानले जाते। असं समजावं की तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे, म्हणजेच तुमच्या व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये जास्तीत जास्त वाढ होणार आहे। तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण व्हायला सुरुवात होणार आहे असं समजावं। नंबर 10, ज्या घराच्या दारामध्ये तुळस सुकलेली वाळलेली असते अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही। अशा घरामध्ये मतभेद, कलह, अडथळे, अडचणी दिसून येतात। ज्या घरामध्ये व्यवस्थित तुळशीची काळजी घेतली जात नाही, तुळस ही बहरलेली आपण ठेवत नाही, अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही। कारण तुळस आणि माता लक्ष्मी सायंकाळच्या वेळेस दिवा लावण्याच्या वेळेस त्या गप्पा मारत असतात आणि अशा वेळेस आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर लक्ष्मी आपल्यावर खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहते। नंबर 11, दारातील तुळशीमध्ये जर मुंग्या झाल्या असतील तर त्या अत्यंत अशुभ मानल्या जातात। त्यामुळे तुळशीची नित्यनियमाने काळजी घ्या। मुंग्या झाल्या असतील तर त्या घालून लावा। शक्यतो तुळशीजवळ आपण जेव्हा प्रसाद ठेवतो तेव्हाच मुंग्या होतात, त्यामुळे प्रसाद थोडा वेळ ठेवल्यानंतर तो बाजूला उचलून ठेवा, म्हणजे मुंग्या होणार नाही। नंबर 12, तुळशीचे रोप आपल्या चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टीबद्दल संकेत देत असते। आपण तुळशीच्या रोपाजवळ असंही बघितलं असेल, तुमच्या तुळशीजवळ काळ्या मुंग्या जमा होतात, याचा अर्थ असा होतो की बाहेरील व्यक्ती तुमच्यावर संकट आणणार आहे, याचा असा अर्थ आहे। नंबर 13, जर तुळशीजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्लं आले असतील तर असे समजावे की तुमच्यावर चांगली वेळ येणार आहे। तुमच्या आयुष्यामध्ये जी काही इच्छा होती ती इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता आलेली आहे असं समजावं। घरामध्ये तुळस योग्य ठिकाणी ठेवली तरच तिचे फायदे आपल्याला मिळतात। ग्रामीण भागामध्ये घराच्या अगदी समोरच मोठे तुळशी वृंदावन असतात आणि त्यामध्ये अगदी मोठी बहरलेली तुळस असते, पण शहरी भागामध्ये अंगण हा प्रकारच राहिलेला नाही। योग्य ठिकाणी तुळस ठेवणे खूप महत्त्वाचे मानले जाते। तुळशीचे रोप हे आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले असते। तुळस दारात असेल तर वातावरण प्रसन्न राहते, डासांचे किड्यांचे प्रमाण कमी होते। तुळस ही एखाद्या तुळशी वृंदावनमध्ये किंवा एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये लावावी। तुळस ही पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावी। तुळस घराच्या छतावरती ठेवू नये, अन्यथा आपल्याला दोष लागतात, फायद्याऐवजी दुष्परिणाम मिळतात। त्यामुळे योग्य ठिकाणी तुळस ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। बऱ्याच आजारावर तुळस उपायकारक आहे, हे आपल्याला नव्याने सांगण्याची अजिबात गरज नाही। तुळशीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व तर आहेच। वारकरी संप्रदायामध्ये तुळस खूप पूजनीय मानली जाते, म्हणून वारकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात। मंडळी, तुमच्या घरामध्ये तुळस कोणत्या ठिकाणी आहे ते आत्ताच बघा आणि योग्य ठिकाणी तुळस ठेवा आणि तुळशीची सांगितल्याप्रमाणे नियमित काळजी घ्यायला विसरू नका। जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण करा। मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि एक लाईक व्हिडिओला करून जा आणि असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।